ज्या लक्ष्मीसाठी आपण रात्रंदिवस प्रयत्न करतोय ती लक्ष्मी माझ्या पांडुरंगाची दाशी होती. मी नाटातलं एक अभंग तुम्हाला दिलाय, दुसरं प्रमाण तुमच्या आणि माझ्या पाठातले महाराज सांगतात. पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे तिसियावे का फुलती, तिसियावे का फुलती, तिसियावे का फुलती, तिसियावे का फुलती, तिसियावे का हो वेगिया नवा तो हारी, हाती तिसी यावे का कुलती. लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. ज्या लक्ष्मी ज्या पांडुरंग परमात्म्याची दासी आहे, जी लक्ष्मी माझ्या पांडुरंगाची चरणाची सेवा करते, त्या पांडुरंग परमात्म्याकडलं पैशाची काय कमी असेल. ठीक आहे महाराज, तुमचा जगाचा मालक श्रीमंत आहे मान्य आहे आम्हाला, पण विश्वाचा मालक उदार आहे का? उदारतेचं जर वर्णन करायला गेलो तर महाराज सांगतात, उदार तो हरी ऐसी कीर्ती चराचरी, अनंत हे थोरी गरजता ती पोवाडे. किती उदाहरणं सांगायचे महाराज. नामदेवराय वर्णन करतात. सुदामा ब्राह्मण दुखे दारिद्र्य पिढीला, मुष्टीभर पोहे घेऊनी त्याचे भेटी लागी गेला, शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. 3 मुठी पोहे दिले सुदाम्याने. किती मुठी पोहे दिले? 3 मुठी पोहे दिले. सोन्याची नगरी देऊन टाकली. उदार येतो. उपमन्यूने वाटीभर दूध मागितलं, दुधाचा सागर दिलाय. उदार येतो. मग महाराज तो श्रीमंत सुद्धा आहे, तो उदार सुद्धा आहे. आणि स्वतंत्रतेचं जर वर्णन करायला गेलो तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला 9व्या अध्यायामध्ये सांगतात, अर्जुना ऐक, गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभो प्रैलस्थानम निधानम बीजमव्य, म्या बोलविल्या वेदो बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगा ते चालिता. देव सांगतात, अरे हे जे चाललंय ना सर्व, वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कुठे. सूर्याला सुद्धा प्रकाश माझ्या भगवंताच्या सत्ते नाही. ठीक आहे महाराज, तुमचा भगवान परमात्मा श्रीमंत आहे, तुमचा भगवान परमात्मा उदार आहे, तुमचा भगवान परमात्मा स्वतंत्र आहे. देण्यासाठी जरी पांडुरंग परमात्मा योग्य असला तरी पण तुकोबरायचं मागण्याचा अधिकार काय? अधिकार नसेल, ओळख नसेल तर तुम्ही कोणाला मागूच शकत नाही महाराज. काहीतरी ओळख लागल ना हो तुमची माझी. बिना ओळखीचं कसं जमल? तुकोबराय सांगतात, हे देवा, देतो म्हणजे काही उपकार करतो असं नाहीये. काय नाही केलं आम्ही तुझ्यासाठी देवा? संसाराच्या नावे घालोनी आसून वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला.
जग करत नाहीये, तुझ्यासाठी संसाराचा त्याग केलाय. काय नाही केलं रे देवा तुझ्यासाठी. गवळणी तर म्हणतात पांडुरंगा काय नाही केला मी तुझ्यासाठी. याचे लागी वो मंत्र जप केला. गवळणी म्हणतात याचे लागी वो वेदांत पाहिला. तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केलाय देवा. तुझ्यासाठी नाम जप केलाय. तुझ्यासाठी वेदांताचं पारायण केलं. याचे लागी वो तेजी येले भोग. याचे लागी वो केले नाना याग. याचे लागी वो अष्टांगादी योग. याचे लागी वो या विषयाचा त्याग. तुझ्यासाठी यज्ञ केले. तुझ्यासाठी नाना याग केले. तुझ्यासाठी उपवास केले देवा. उगच तुझी कृपा आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. महाराज नामदेवराय तर सांगतात मागे बहुत जन्मी हेची करीत आलो. एका साधकाने नामदेवरायला विचारलं होतं नामदेवराय जगाचा मालक बोलतोय तुमच्या सोबत. जगाचा मालक दूध पितोय तुमच्या हाताने. जगाचा मालक नैवेद्य खातोय. आंघोळीला तुमच्या घरी येतोय. बातचीत तुमच्या सोबत करतोय. बोलतोय जगाचा मालक. भांडणं करतोय तुमच्या सोबत. काय केलं याच्यासाठी तुम्ही. नामदेवराय सांगतात मागे बहुत जन्मी हेची करीत आलो आम्ही. हे प्रमाण जर तुम्हाला कमी वाटत असेल तर दुसरं प्रमाण घ्या. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. देवाया विठ्ठले कृपा केली. देवाया विठ्ठले कृपा केली. देवाया विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी तेव्हा या विठ्ठले कृपा केली. काही अधिकार असल्याशिवाय काही ओळख असल्याशिवाय माणसाला मागता येत नाही. भैया तुमचं नाव काय. विश्वास भैया. ऐका थोडं माझ्याकडे पहा. विश्वास भैया तुमची माझी ओळख नाही. तुम्ही मला कधी बघितलं नाही. मीही तुम्हाला कधी बघितलं नाही. या परिसरामध्ये आलो. गावचा रस्ता एवढा चांगला आहे की त्यामुळे माझ्या गाडीचं चेंबर फुटलो असं समजून चला. आता नाना आलेले. नाना जसं हे लोक एकत्रित सप्त्यासाठी आले ना. माझी सर्वांना विनंती गाड्या तुम्ही माझे मायबाप आहात. मी तुम्हाला बाहेर गावचा आहे. मला एकच दिवस नाही. पुढच्या वर्षी असा रस्ता पाहिल्यावर मी एखाद्या वेळी तारीख रद्दही करू शकतो. काही सांगता येत नाही. पण तुम्ही जसं धर्मासाठी एकत्रित आलात. जेवढ्या काही माझ्या आई बहिणी आहे. जेवढे काही माझे तरुण मित्रमंडळी. जेवढे काही वयस्कर मंडळी आहे. जसं तुम्ही तुमच्या 50व्या वर्षात एकत्रित आला सुवर्ण महोत्सवासाठी. जसं गाव सगळे एकत्रित झाले. सगळे तरुण एकत्रित झाले. सर्व धर्मातले लोक एकत्रित झाले. फक्त माझी विनंती आहे सप्ताह झाल्यानंतर फक्त 10 दिवस सगळे गाव एकत्रित या आणि तेवढा रोड कराय बाबा तुमच्या पाया. बरोबर आहे का नाही. अहो महाराज काही रोड आहे का होतो. अरे 4 गावं ओलांडून यावं लागतात. करा करा. काय माहिती का तो गरजेचा विषय. आम्ही एक दिवस येणार. आम्ही निघून जाणार. पण इमर्जन्सी जर एखाद्या माणसाला त्रास झाला. एखाद्या माणूस जर आजारी पडला. त्याला एखादा हृदयविकाराचा झटका आला. त्याला दवाखान्यात न्यायचं कसं पावसाळ्यामध्ये. म्हणून माझी सर्व ग्रामस्थांना विनंती आहे तुम्ही जेवढं सप्ताहासाठी तुमची एनर्जी खर्च केली त्यातली 1% जर एनर्जी तुम्ही रोडसाठी खर्च केली तर मी नारदाच्या गादीहून सांगतो सप्त्यापेक्षा जास्त पुण्य लागेल महाराज तुम्हाला. तुमच्याच आई बहिणीची डिलिव्हरी तिचं जर पोटबीट दुखायला लागलं तर एवढ्या खराब रस्त्यानं कसं न्यायचं महाराज. ह्या गोष्टीचं थोडं चर्चा करा. आणि आज आमदार साहेब आलेलेच आहे त्याच्यामुळं काही विषयच नाही ना. आणि सत्ताधीश आहे. विठाला विठाला भैया तुमची माझी ओळख नाही. लक्ष देऊन ऐका. या परिसरात मी कीर्तनाला आलो. रस्ता खराब असल्यामुळे माझ्या गाडीचं चेंबर फुटलं. मी गॅरेजवाल्याला फोन केला. त्याने सांगितलं म्हणे महाराज 30-40 हजार रुपये खर्च आहे. पैसे माझ्याजवळ नाहीये. आणि तुम्ही रस्त्याने जात असताना मी आवाज दिला ओ दादा
दादा गाडी थांबवा. तुम्ही धोतर पाहिलं, गाडी पाहिली, नंतर जय हरी महाराज असं तसं बातचीत झाली आणि मी तुम्हाला विनंती केली, भैया मी आळंदीहून आलोय, माझं नाव पुरुषोत्तम महाराज आहे, तुम्ही कधीच माझं कीर्तन ऐकलं नाही, परिचय नाही, मी तुम्हाला सांगतोय दादा माझी गाडी खराब झाली हो, गॅरेजवाल्याने 40,000 रुपये खर्च सांगितला, तुम्ही मला 40,000 रुपये देसाल का हो? नाही देणार नाही. ऐका ना, ऐका ऐका माझं ऐका एक मिनटं. भिकाऱ्याला 10 रुपये टाकताना 10 वेळेस विचार करणारे भिकारी लोक आपण. एका धोत्रावाऱ्याला अनोळखी माणसाला 40,000 कशी देऊ माणूस एका ओळखीत. पण भैया आता तुम्ही माझं कीर्तन ऐकलं, 2 तास माझ्या समोर बसलेले, याच्यानंतर 15 दिवसांनी मी या परिसरामध्ये आलो, माझी गाडी खराब झाली, तुम्ही जात असताना मी आवाज दिला, ओ भैया मी तिथं शेलूदला आलो होतो, माझी गाडी खराब झाली, 40,000 रुपये मॅकॅनिकलनं सांगितले, तुम्ही क्षणाचाही विचार नाही करणार, खिशामध्ये हात घालणार, माझ्या हातात पैसे ठेवणार, बरोबर आहे का नाही? आता तुमची माझी काय झाली, ओळख झाली. तुम्हाला माहिती आहे पुरुषोत्तम महाराज पाटील आहे, यानं पैसे बुडवले तरी ताण नाही, आपण 1-2 कीर्तनाच्या कोण फुकट करून घेऊ, बरोबर आहे का नाही? आता काय झाली, तुमची माझी ओळख झाली. तसं तुकोबराय सांगतात, तुम्ही देवाला ओळख द्या की देवा तुझ्यासाठी आम्ही काय नाही केलं. जनाबाई सांगते, देवा तुझ्या दरबारात येणं एवढं सोपं नाहीये. जनी म्हणे देवा झाले मी येशवा, रिघाले केशवा घर तुझे. समाज का चांगलं बोलतोय का देवा आम्हाला? पंढरीच्या पेठे मांडियेला पाल, मनगटावरी तेल घाला कोणी, मनगटावरी तेल घाला कोणी. अरे एवढ्या सहजासहजी परमार्थाची कृपा नाही होत. तुम्हाला असं वाटतं एकदा भद्र मारुतीची वारी केली म्हणजे देवानं लग्न जमून दिलं पाहिजे आपलं, एवढं सोपं नाही. एकदा शेगावची वारी केली म्हणजे देव आपल्या घरी सालान राहायला पाहिजे, एवढं सोपं नाहीये. अरे आयुष्य गेलं काय लोकांचं, शेष महेश गणेश दिनेश सुरे शहुजाही निरंतर ध्यायी. जे रात्रंदिवस देवाचं चिंतन करतात त्यांच्या स्वप्नात नाही तो. अनेका कीर्तनात अनेका सप्त्यात आपलं ऐकलोय. लोकांना वाटतं कीर्तन करणं सोपं आहे, लोकांना वाटतं पखवाज वाजवणं सोपं आहे, लोकांना वाटतं गायन करणं सोपं आहे. अजिबात नाही सोपं. अरे साधं MBBS व्हायचं असेल तर 30 वर्ष अभ्यास करावा लागतो. IAS व्हायचं असेल, IPS व्हायचं असेल तर 16 तास अभ्यास करावा लागतो. सरकार 50,000ची नोकरी देतं पोलिसाची. किती? इथं सरकारी मंडळी बसले, आमचे साहेब सुद्धा बसलेले. 50-60 हजार रुपयाची नोकरी पोलिसाची, तरी सुद्धा मुलांना छातीत आला पाहिजेत, उंचीमध्ये आला पाहिजेत, रनिंगमध्ये आला पाहिजेत, लांब उडीमध्ये आला पाहिजेत, उंच उडीमध्ये आला पाहिजेत. अरे तो लेखीमध्ये आला पाहिजेत, प्रॅक्टिकलमध्ये आला पाहिजेत. आणि एवढं सगळं असून 10-5 लाख रुपये भरायची तयारी असली पाहिजेत. तेव्हा कुठं तो पोलीस होतो. जर पोलीस होण्यासाठी सरकारने 150 प्रतिबंध घालून ठेवलेले एका साध्या नोकरीसाठी, आणि IAS होणाऱ्या आणि IPS होणाऱ्या मुलांना विचारा किती कठीण विषय असतात, 16 तास अभ्यास करावा लागतो. तर देवाची कृपा जीवनामध्ये प्राप्त करून घेणं एवढं सोपं नाही गाड्यांनो. कीर्तन करणं एवढं सोपं नाहीये. आम्ही जे बोलतो नेमकं टायमावर आठवलं पाहिजेत. जे बोलतो ते तुम्हाला कळलं पाहिजेत. ते कळल्यानंतर तुम्ही रिस्पॉन्स द्यायला पाहिजेत. रिस्पॉन्स दिल्यानंतर सगळे लोक खुश झाले पाहिजेत. त्यातल्या त्यात कीर्तन रंगलंही पाहिजेत. काही महाराज लोक येडेच हो. ते म्हणतात माझं पखोजाने कीर्तन पाडलं. अरे बावळ्या तू एवढा कच्चा आहे का पखोजान तुझं कीर्तन पाडावं? काही म्हणतात महाराज गायक असे कसे बी आणलं तुझे गायकानं माझं कीर्तन पाडलं. अरे गायक तुमचं कीर्तन पाडू शकतो एवढे कच्चे तुम्ही आबा? अजिबात नाही. कीर्तन पडतही नाही आणि कीर्तन रंगत नाही. लक्ष देऊन ऐका माझं कीर्तन. कीर्तन रंगत सुद्धा नाही, कीर्तन पडत सुद्धा नाही. कीर्तन ही पांडुरंगाची सेवा आहे महाराज. कशाची सेवा आहे? पांडुरंगाची सेवा. कधी कधी वातावरण खराब झाल्यानंतर नाही जमत महाराज एखाद्या वेळेस, म्हणून ते कीर्तन रंगलंही पाहिजेत. रंगल्यानंतर बुक्का आहे. रंगल्यानंतर बुक्का आहे. म्हणून माझी विनंती तुम्हाला देवाला आठवण करून द्या. तुकोबराय सांगता देवा तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केलाय हो. तुकोबराय सांगतात जाळोनी संसार बैसलो अंगणी. देवा बायको अन्न करता मेली माझी तरी तुझा परमार्थ नाही सोडला. शावकारकी गेली माझी गावातली तरी तुझा परमार्थ नाही सोडला. एक अभंग आहे गाथ्यामध्ये तुकोबरायचा. यातीशूद्र वैश्य केला व्यवसाय. आवाज कमी कर रे. यातीशूद्र वैश्य केला व्यवसाय आधी तो हा देव कुळ पूज्य. नये बोलो परी पाळीले वचन केली याचा प्रश्न तुम्ही संती.
दुष्काळे आटीला द्रव्य नेला मानश्री एका अन्ना न करता मेले. देवाचे देऊळ होते जे भंगले चित्ताशी ते आले करावेशी. 24 चरणाचा 25 चरणाचा अभंग आहे. त्या अभंगामध्ये माझे जगद्गुरु स्वतःचा जीवनपट सांगता. देवा पाटीलकी गेली तरी तुझा परमार्थ नाही सोडला, शावकारकी गेली तरी तुझा परमार्थ नाही सोडला, गावातला मान गेला तरी तुझा परमार्थ नाही सोडला, उकळतं पाणी माझ्या अंगावर टाकलं तरी तुझा परमार्थ नाही सोडला. अरे देवा माझी पत्नी मेली अन्न करता करून तरी तुझा परमार्थ नाही सोडला. आम्ही नुसते कोरोनामध्ये कीर्तन बंद झाले तर धोत्र घालायला सोडून दिले होते. अजून जर 2-3 लॉकडाऊन पडले असते तर गाठ कशी बांधायची हे सुद्धा विसरून गेले असते महाराज. अवघड आहे. म्हणून संत नवती जगा मानसा त्या सारखे उगच नाही म्हणलं ना. समुद्र नदी नव्हे पाषाण म्हणू नये लिंगा. संत नवती जगा मानसा त्या सारखे. बसणारे मायबाप तुम्ही खूप भव्य दिव्य स्वरूपाचा सप्ताह करता. माझी विनंती गड्या हो, परमार्थात जर तुम्हाला तुमची फसगत नाही व्हावं वाटत असेल, लक्ष देऊन वाक्य ऐका बरं, माझं धाडस करून बोलतो मी हे वाक्य. परमार्थात जर तुम्हाला तुमची फसगत नाही व्हावं वाटत असेल तर मी महाराज म्हणून तुम्हाला सावध करतोय. तुम्ही श्रद्धा फक्त ज्ञानोबराय तुकोबराय ठेवा, कीर्तनकारावर ठेवूच नका महाराज. ज्ञानोबराय तुकोबरावर श्रद्धा ठेवा. जीवनात फजिती होण्याचं काही कारणच नाही. तुमची अशी मानसिकता झाली, जो सगळ्यात युट्यूबवर फेमस तो सगळ्यात मोठा बाबा, ज्याची सगळ्यात मोठी दाढी तो सगळ्यात मोठा बाबा, ज्याची सगळ्यात मोठी गाडी तो सगळ्यात मोठा बाबा. आता दाढीचा जर विचार करायला गेलो तर जेवढे दाढीवाले जेलमध्ये गेले तेवढे बिना दाढीवाले नाही. मग दाढीवर जर साधू ठरवसाल तर अस्वलाला सुद्धा हातात केस असतात. मग साधू का अस्वलाला म्हणणार आहे तुम्ही? अजिबात नाही. साधू फक्त ज्ञानोबराय तुकोबराय. तुम्ही काय करता, 2 तासाचं कीर्तन ऐकून कोणावरही श्रद्धा ठेवता आणि त्यानं काही उद्योग केले. मग लोक म्हणतात आहा आता तर महाराज लोकही बिघडले. महाराज लोक बिघडतच नाही, तुम्ही बिघडलेल्या महाराजांच्या नादी लागले त्यामुळे प्रॉब्लेम वाढले. जळगाव जिल्ह्यात माझं कीर्तन होतं मागच्या उन्हाळ्यात. एक छोटीशी दिंडी तुकोबरायसोबत आमची 200-300 वारकरी असतात. 600-700 एकर जमीन होती त्या पाटलाकडे. त्याच्या आईची पुण्यतिथी निमित्त माझं कीर्तन संपल्यानंतर मी पाटलाला म्हणलं, पाटील चला ना पंढरपूरला, खूप आनंद असतो, खूप वारकरी, खूप आनंद आहे. लोक म्हणतात ताजमहल आश्चर्य, कोणी म्हणतात चीनची भिंत आश्चर्य, कोणी काय म्हणतात, पण या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य जर काय असेल तर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचा सोहळा आहे महाराज. तर तो पाटील म्हणे महाराज 15 दिवस कसं शक्य होईल? म्हणलं प्रस्थानच्या दिवशी या. आणि प्रस्थानच्या दिवशी तो पाटील आला. ते सगळं वातावरण वगैरे पाहिल्यानंतर पाटील पॅकच होऊन गेला. पाटील म्हणे महाराज मी आता 15 दिवस तुमच्यासोबत चालणार म्हणजे चालणार. आम्ही मुक्काम करत पंढरपूरला पोहोचलो. दशमीच्या दिवशी पोहोचलो. एकादशीला सकाळी 4 वाजता पाटील उठले, चंद्रभागेवर चालले. मी म्हणलं पाटील आपण काल्यापर्यंत थांबणार आहे, नका गडबड करू, खूप गर्दी असते, तुम्हाला माहिती नाही, त्रास होईल तुम्हाला. पाटील माझ्यावर रागवले. म्हणे महाराज आपल्या दिंडीतल्या 60-60 वर्षाच्या मायमावल्या 3 वाजता उठून चंद्रभागेवर गेल्या. मी तर 40 वर्षाचा आहे, मी जाणार म्हणजे जाणार. मी मनातल्या मनात विचार केला, म्हणलं याला खूप वैराग्य होईल, जाऊ दे आता. मग आता चंद्रभागेवर चालल्यानंतर कपडे माझ्यावर काढून ठेवा की नाही अण्णा यानं. तसंच गेलं पिशवी घेऊन. बरं 400 एकर जमीन ज्या माणसाकडे, 500 एकर जमीन ज्या माणसाला, ते का 2000 घेऊन आला असेल का महाराज खर्चायला? 1.5 लाख रुपये खर्चायला घेऊन आलो होतो. जसं कपडे काढले चंद्रभागेवर ठेवले, यानं डुबकी मारू तर एका वारकऱ्याची पिशवी वळवली गेलं घेऊन. ते अंडरवेलवरच माझ्याकडे आलं महाराज. 120च्या पुढं त्याचा ताप गेला होता, लालबुंद पाटील झालेला होता. आणि माझ्याकडे पाहून म्हणे हे बघा सगळ्याच्या नादी लागा पण तुमच्यासारख्या बॉलोकाच्या नादी अजिबात लागू नये. अहो म्हणलं पाटील झालं काय? अरे किती लबाड आहे तुम्ही महाराज लोक. काय बोंब पाडले आमच्या गावात कीर्तनात. ऐशी चंद्रभागा, ऐशी भीमातीर आणि पंढरीचे वारकरी, ते अधिकारी मोक्षाचे, होय होय वारकरी. अहो महाराज एका वारकऱ्यानं माझी पिशवी पळवली. मी एका पोराला म्हणलं ग्लासात पाणी आण, आणि ग्लासभर पाणी पाटलाला पाजलं. पाटलाला शांत केलं आणि पाटलाला म्हणलं पाटील वारकरी कशाला चोऱ्या करतील हो? आता चोर वारकरी झाले, त्यात आमच्यासारख्या वारकऱ्यांचा काय दोष आहे महाराज? ज्याला बायकोनं घरातून काढून दिलं तोही महाराज व्हायला लागला. ज्याला कोणती गुरु परंपरा नाही, जो कधी आळंदीत अध्ययन केलं नाही. काही तर म्हणतात मी पंढरपूरला गेलो नाही, मी आळंदीला गेलो नाही, मी देहूला गेलो नाही, मी पैठणला गेलो नाही, मी घरच्या घरी बाबा झालो. हे घरच्या घरी जे बाबा व्हायले ना त्यांचा लय त्रास आहे महाराज. ते संत नाही, ते पोटासाठी संत झाले. कलित बहुत झाले, कलित बहुत. पोटासाठी संत झाले, कलित बहुत.
तेचे संत ज्यांचा हेत विठ्ठले नेनती काही टानाटोना नाम स्मरणा वाचून या. मुक्ताबाईने सुद्धा ज्ञानोबरायला सांगावं, संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी लोभ अहंता नाही मना जगी विरक्त तोची जाना. जगद्गुरु तुकोबरायला देवाला सांगतात, पांडुरंगा तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केलाय रे पांडुरंगा, आणि एवढा परमार्थ मी तुझ्यासाठी केला. काय तुकोबरायच्या अधिकाराचं वर्णन करायचं. अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, वेदाचा तो अर्थ आमाशीचा ठावा एरहाने व्हावा. अरे जगद्गुरु तुकोबरायच्या पत्नीच्या पायामध्ये मोडलेला काटा काढण्यासाठी जर जगाचा मालक येत असेल, हा ज्यांच्या बायकोचा अधिकार आहे, त्या तुकोबरायचं काय वर्णन करायचं. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. जगद्गुरु तुकोबरायच्या वंशामध्ये जन्माला आले. त्या वंशाचे पूर्वज विश्वंभर बाबा आहे. कोण आहे? विश्वंभर बाबा. जगद्गुरु तुकोबरायच्या वडिलाचं नाव आहे बोलोबा आणि आईचं नाव आहे कनकाई. प्रत्येक वेळेस पंढरपूरला बोलोबा जायचे आणि सांगायचे, ए कनकाई ऐकलंस का ग. आतून आवाज यायचा, जी. अगं काय ते पंढरपूरचं वातावरण, काय ते महाराज लोक, काय ते घोडे, काय ते रिंगण. आणि हे सगळं ऐकल्यानंतर कनकाईच्या डोळ्याला धारा लागायच्या. मालक प्रत्येक वेळेस पंढरपूरला जाता मला एकदा सुद्धा पंढरपूरला नेत नाही, एकदा मला घेऊन चला हो. बसणाऱ्या सर्व जाणकार मंडळीला माझा एक प्रश्न आहे, विश्वंभर बाबापासून तर बोलोबापर्यंत जर पंढरपूरचे नित्य वारकरी तुकोबरायची परंपरा होती, मग कनकाई आई साहेबाला का नेत नव्हते पंढरपूरला. याचं कारण असं आहे, स्त्रियांसारखं धार्मिक, स्त्रियांसारखं भाविक या जगामध्ये कोणीच नाहीये. आज पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे आपल्या मंडपामध्ये. सेवेमध्ये सुद्धा, सर्व कार्यामध्ये, भागवताला सुद्धा याची संख्या जास्त आहे, स्वयंपाकाला सुद्धा यांचीच संख्या, कीर्तनाला सुद्धा यांची संख्या. पण शास्त्राने महिलांच्या ठिकाणी एक दोष सांगितलेला आहे. तुम्ही म्हणसाल महाराज कोणता दोष आहे. त्या कोणत्याही देवाला न्या, काही ना काही मागितल्याशिवाय राहत. बोलोबाने विचार केला, गेला जर पंढरपूरला घेऊन गेलो, आईनं जर माझ्या पांडुरंगाला काही मागितलं तर माझ्या वंशाला बट्टा लागल्याशिवाय राहणार नाही. कनकाई आई साहेब म्हणते, मालक काय कमी केलं हो तुमच्या पांडुरंगाने मला. 12 गावची जहागिरी आहे, 350 एकर जमीन आहे, सोनं नाणं हिरे माणिक मोती नौकर चाकर सगळे. फक्त एवढंच ना मालक, माझ्या पोटी संतान नाही. बोलोबा म्हणले, हीच गोष्ट तू पांडुरंगाला मागशील म्हणून तुला पंढरपूरला नेत. कनकाई आई साहेबांनी शपथ घेतली, मालक तुमची शपथ घेऊन सांगते, मी पांडुरंगाला काहीच मागत नाही, फक्त मरणाच्या अगोदर मला एकदा पंढरपूरला घेऊन चला. आता हो नाही करता कनकाई आई साहेबांना नेण्यासाठी तयार झाले. मुक्काम दर मुक्काम करत पंढरपूरला पोहोचले. चंद्रभागेचं स्नान झाल्यानंतर बोलोबा आपल्या पत्नीला म्हणतात, हे कनकाई, हे अगं ऐकलंस का. जी काही मागू नको पांडुरंगाला. रागच आला होता नवऱ्याला. जिथं मुक्काम तिथं म्हणायचं काही मागू नको. काय घरापासून टुमना लावलो, काही मागू नको, काही मागू नको. काय कमी केलंय तुमच्या देवाने मला. 12 गावची जहागिरी आहे, 350 एकर जमीन आहे, सोनं नाणं हिरे माणिक मोती नौकर चाकर सगळं काही आहे मालक. फक्त माझ्या पोटी संतान नाही, एवढी गोष्ट तू देवाला मागू नको. चोखोबरायच्या पायरीचं दर्शन घेतलं, नामदेवरायच्या पायरीचं दर्शन घेतलं, आणि पांडुरंगाच्या गाभाऱ्याच्या अगोदर स्त्रियांची बारी वेगळी आणि पुरुषांची बारी वेगळी. कनकाई आई साहेब स्त्रियांच्या बारीमध्ये लागले आणि पांडुरंगाचं पहिल्यांदा दर्शन पाहिलं. किती गोड आहे माझा पांडुरंग परमात्मा, भागवतकार वर्णन करतात. बरहा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारं बिभ्रतवासम कनक कपिशं वैजयंती चमाला. राजसस कुमार मदनाचा पुतळा रविशशिकळा. एवढा सुंदर आहे महाराज तो. आणि देवाचा एक स्वभाव आहे, पाहेली या वेद लावी बैसे जीवे दडोनी. महाराज सांगतात, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, बोला बोला निवेदियले मन ते निवेदियले मन ते निवेदियले मन
डोळ्याला धारा लागल्या. पांडुरंगा किती अभागी आहे रे मी. बोलोबा माझ्या विश्वंभर बाबापासून तर माझ्या पतिदेवापर्यंत बोलोबापर्यंत तुझे नित्य वारकरी आहे आणि तुझं मला दर्शन सुद्धा झालं नाही. तोंड शांत होतं, डोळ्यातून अश्रू येत होते आणि मनातल्या मनात विचार आले. तोंड शांत आहे बरं, मनातल्या मनात विचार आले, देवा किती दिवस तुझी वारी करायची रे. आम्ही दोघं नवरा बायको थकून गेलो. काय म्हणले? मनातल्या मनात चालू आहे, दोघं नवरा बायको थकून गेलो, किती दिवस तुझी वारी करायची. देवा माझा वंश वाढावा म्हणून मुलगा नको देऊ, पण तुझी वारी खंडित होणे म्हणून एखादा पोरगा जन्माला घाल माझ्या पोटी. मला एक कळत नाही, देवाला जर मनात आलेलं कळतं तर तोंडाला मागायची काय गरज आहे महाराज. अशा पवित्र वंशामध्ये माझ्या तुकोबरायचा जन्म झाला आणि त्या तुकोबरायच्या गाथ्यामध्ये काही अभंग आहे. काही मागणे हे अमानुचित वडिलाचे रीत जाणत सो. ते जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याकडच्या दरबारामध्ये उभे आहे आणि पांडुरंग परमात्म्याला एक विनंती करतात. जगद्गुरु तुकोबरायचे बरेचसे काही अभंग आहे. हेची दान दे का देवा, ही चकारात्मक मागणी आहे. पण या अभंगामध्ये माझे तुकोबराय बोलत असताना थोडं धाडस करून बोलतात. अभंगाचं पहिलंच संतास निराली येती मला देया या संतास निराली येती मला च्या पहिल्या चरणामध्ये माझ्या तुकोबराय सांगतात, मागणे ते एक तुझं प्रती आहे. ए देवा एक मागणं आहे तुझ्या प्रती, देशील तरी पाहे पांडुरंगा. हे बघ विचार कर, काही ठिकाणी जगद्गुरु तुकोबराने हक्कानं मागितलेलं आहे, हीची दान दे का, ही चकारात्मक मागणी आहे. पण या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय देवाला असं जास्त फोर्स करत नाही. हे बघ आमंत्रण दोन प्रकारचं. ओ दादा आमच्या पोरीचं लग्न आहे, तुम्ही जर जात असेल त्या रस्त्याने भेट देऊन जा. काही म्हणतात ओ लग्नाला यावं लागतं बरं तुम्हाला, आणि काही लोक सांगतात हे बघा तुम्हाला आमच्या लग्नाला यावंच लागतं. ही चकारात्मक मागणी, बरोबर आहे का नाही. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय थोडं म्हणतात हे बघ देशील तर बघ, माझा काही जास्त आग्रह, जमलं तर काढा वेळ, नाही तर आमचं काही तसं म्हणणं नाही, बरोबर आहे का नाही. देशील तरी पाहे पांडुरंगा, पण काय पाहिजे तुम्हाला. या संतासी निर्वी हिची मज देई अनिक तुझे काही न मागे तुझं. ऐका ना दादा, जगद्गुरु तुकोबरायसारखा संत, जगद्गुरु तुकोबरायसारखा महात्मा, जगद्गुरु तुकोबरायसारखे योगी
ते सुद्धा संतांची संगत मागतात. मी तर नेहमी सांगत असतो महाराज, हा सर्व जर समाज एकत्रित आला, महाराष्ट्रातला तरुण मुलगा, तरुण जेवढे काही तरुण आहे, त्यांनी जर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचाराची सांगड बांधली ना, तर मी तुम्हाला नारदाच्या गादीवरून सांगतो, भविष्यात 5 वर्षात महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. खरं सांगतो तुम्हाला. कारण या समाजाला संघटित ठेवण्याचं काम, या समाजाला जातीवादापासून दूर करण्याचं काम, या समाजाला व्यसनापासून दूर करण्याचं काम, या समाजाला एका छत्राखाली आणण्याचं काम जर महाराष्ट्राच्या मातीमध्ये कोणी केलं असेल, तर ते मी फक्त सांगतोय ज्ञानोबराय तुकोबरायांनी केलं. काही लोक भाषण करत असताना बोलतात की महाराष्ट्र यानं घडवला, महाराष्ट्र त्यानं घडवला, महाराष्ट्रावर याचे उपकार आहे, महाराष्ट्रावर त्याचे उपकार आहे. पण मी नारदाच्या गादीवरून सांगतो गड्या तुम्हाला, महाराष्ट्रावर जर खरे उपकार कोणाचे असेल तर फक्त आणि फक्त माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचे गड्या. मी त्याही वेळेस बोललो होतो आमच्या मुख्यमंत्री महोदयांना, ज्यावेळेस देशामध्ये संविधान नव्हतं त्यावेळेस माझ्या ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी या महाराष्ट्रामध्ये होती. ज्यावेळेस देशामध्ये संविधान नव्हतं तेव्हा सुद्धा माझ्या तुकोबरायचा गाथा होता. अरे आता शाळा आहे, आता कॉलेजेस आहे, आता IT पार्क आहे, आता मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटी आहे, आता एवढे मोठे मोठे विद्यापीठ आहे. पण ज्या काळामध्ये कॉलेजेस नव्हते, शाळा नव्हत्या, युनिव्हर्सिटी नव्हत्या, कॉन्व्हेंट नव्हते, IT पार्क नव्हते, त्या काळामध्ये लिहिलेली ज्ञानेश्वरी, त्या काळामध्ये लिहिलेला गाथा आता चांगल्या चांगल्या लोकांना सुद्धा वाचता येत नाही महाराज. ज्ञानेश्वरीतल्या 10व्या अध्यायातल्या पहिल्या 10 ओव्या जर कोणी न चुकता वाचून दाखवल्या तर आपण त्याला सलाम करू महाराज. खरं सांगतो तुम्हाला, एवढं सोपं नाहीये. लोक म्हणतात ज्ञानोबरायांनी असं केलं, ज्ञानोबरायचे चमत्कार खोटे. जाऊ द्या, रेड्याच्या मुखी वेद बोलवले, नका मानू, तुम्हाला काही घेणं देणं नाही. पण ऐका, वयाच्या 16व्या वर्षी माझ्या ज्ञानोबरायला 56 भाषेचं ज्ञान होतं. किती भाषेचं ज्ञान होतं? 56 भाषेचा केलास आहे. वयाच्या 16व्या वर्षी ज्या महात्म्याला 56 भाषेचं ज्ञान होतं, तरी सुद्धा त्या महात्म्याने ज्ञानेश्वरी मराठीत लिहिली. ही तुमच्याने माझ्यावर केलेले उपकार आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबराय सांगतात मला, संताच्या स्वाधीन कर. एवढंच नाही, संताच्या स्वाधीन करण्याची ताकद तुकोबराय सांगतात. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन हा अभंग वाचा. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी. तुम्ही एकदा ठरवलं ना, तर देवाची इच्छा नसली तरी देवाला माझा उद्धार करावा लागेल. म्हणून तर तुकोबराय सांगतात, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. साधूची संगत तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी खूप महत्वाची महाराज सांगतात. संताचे संगती मनू मार्ग ग. संताचे संगती मनू मार्ग ग. संताचे संगती मनू मार्ग गती. 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 माणसाने संतांच्या स्वाधीन झालं की माणसाच्या जीवनाचा सुगंध येतो महाराज. तुम्ही किती जरी पाप केलं तर वाल्या कोळ्या इतकं पाप नाही करू शकत महाराज आपण. एक आपला असं आहे, आपण एक तर पापही करू शकत नाही, पुण्यही करू शकत नाही. मी तर मंडळीला विनंती करील, तुम्ही एवढं पुण्य करा, एवढं पुण्य करा, एवढं पुण्य करा, एवढं पुण्य करा की तुम्हाला भेटायला राम आला पाहिजे. शबरीसारखं पुण्य तुम्हाला आणि मला जमणार. मग तुम्ही एवढं पाप करा. आता म्हणतील लोक जीवात जीवाला बा थोडासा.
तुम्ही एवढं पाप करा की तुम्हाला मारायला सुद्धा रामच आला पाहिजे. पण तुमचं आणि माझं असं झालं, धोबी का कुत्ता ना घर का ना घाटका. संसार करावं तो वित्त नाही, परमार्थ करावं तो चित्त नाही. संसार करायला जावं तर तिथं वित्त नाहीये आणि परमार्थात चित्त नाहीये. आणि परमार्थ असं सांगितलं की त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही ना आम्ही. आणि संसारात जर वित्त नसेल तर लोक तुम्हाला जे हरवी निघालत महाराज. धनवंता लागी सर्व मान्यता आहे, सब पैसे के भाई दिल का साथी कोई नाही. धर्म अर्थ काम मोक्ष त्यामधला दुसरा पुरुषार्थ अर्थ आहे. कोणता आहे? म्हणून होईल तोपर्यंत अर्थाचा माणसानं थोडंसं मजबूतीकरण चांगलं केलं पाहिजे. कारण की लोक नुसतं म्हणू शकतात तुम्ही आवाजाचे जादूगार आहे. कोरोनाच्या काळात एका नाही फोन पे केलं नाही, एका नाही गुगल पे केलं नाही. कोरोनाच्या काळामध्ये वाईट वाटतं महाराज मला काही गोष्टी. कोरोनाच्या काळामध्ये तमासगिरांना सुद्धा 5-5 हजार रुपये भेटले महाराज. ते कलाकार आहे म्हणून त्यांना 5-5 हजार रुपये सरकारने दिलं. अरे जे रात्रंदिवस लेकरा बाळाचा विचार करत नाही, संसाराचा विचार करत नाही, कुटुंबाचा विचार करत नाही, रात्रंदिवस या समाजाला संघटित ठेवण्यासाठी प्रयत्न करतात, रात्रंदिवस या तरुणांना योग्य मार्गदर्शन करतात, त्या महाराष्ट्रातल्या कोणत्याच गायकाला ना कोणत्या कीर्तनकाराला ना कोणत्या पखवाजाला मानधन भेटलं महाराज त्या काळामध्ये. खरं सांगू का तुम्हाला, काही गोष्टी खूप चुकीच्या झालेल्या पण जाऊ द्या, तो काही आपला विषय. म्हणून धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. 2-4 दिवसापूर्वी आमचे राजू महाराज थोरे वारले, सर्वांना माहिती आहे. एकदम चांगला व्यक्ती गेला. सगळेच म्हणायचे वाईट झालं वाईट झालं वाईट झालं. मी म्हणलो बा वाईट झालं म्हणण्यापेक्षा त्याला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. त्याला एक 4 वर्षाची मुलगी आहे आणि एक 5 वर्षाचा मुलगा आहे. रडत बसण्यापेक्षा शोक करण्यापेक्षा आपला मित्र आपल्यापासून हिरवला. प्रत्येकच महाराजांनी जर त्याला 2,000 5,000 10,000 20,000ची मदत केली तर मला तरी वाटतं रडण्यापेक्षा खरी श्रद्धांजली म्हणजे त्याच्या पोरीला आणि पोराला मदत करणे. महाराज खरं सांगतो तुम्हाला. आता 29 तारखेला त्यांच्या 13वीचा कार्यक्रम आहे. मी सर्वच माझ्या महाराज मंडळीला विनंती करतो, आपण लोक रात्रंदिवस रोडवर आहे, आपण लोक रात्रंदिवस रोडवर आहे. आणि कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा. आपला एखादा महाराज संकटात असला त्यावेळेस वाद सोडून द्या आणि त्याला जवळ घ्या आणि त्याला मदत करा. बाकीचे लोक तर आपलं वाईट करण्यासाठी रात्रंदिवसच प्रयत्न करतात. पण आपल्या सर्व लोकांनी जर एकत्रित येऊन त्याला मदत केली, दुःखामध्ये जर तुम्ही एखाद्याच्या सोबत उभे राहिले ना महाराज, तर जीवनभर त्याच्यापेक्षा जास्त दुसरं पुण्यच नाहीये. विठाल विठाल या जगाचा एक नेम आहे, जो वरी चळ नगा तो वरी म्हणते माझा, मानती लहान थोर देह सुखाच्या काचा, इंद्रिय मावळली आला बागुला जा, कैसा विपरीत झाला तुझी देह नव्हे तुझा. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी, अंत हे काळीचे नाही कोणी. दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. जोपर्यंत चलती तोपर्यंत लोक तुमच्या मागं पुढे, जोपर्यंत तुमचा आवाज चांगला आहे तोपर्यंत म्हणतील लोक तुमचा. अरे मी त्याही दिवशी दरकवाडीच्या कीर्तनाला जगन्नाथ अण्णाच्या पुण्यतिथीला मी बोलून गेलो. आमच्यासारख्या शंभड्या सुंबड्या कीर्तन करायचं काय घेऊन बसले महाराज. ज्या जगन्नाथ अण्णाचं कीर्तन ऐकण्यासाठी 2-2 तास अगोदर कीर्तनकार लोक येऊन बसत होते पैठणच्या वाळवंटामध्ये, त्या जगन्नाथ अण्णाला ज्यावेळेस अन्ननलिकेचा कॅन्सर झाला आणि त्यांचं बोलणं बंद झालं ना महाराज, बाहेरचे सोडून द्यावं, घरचे बी लवकर जवळ गेले. म्हणून माझी विनंती तुम्हाला, सावध व्हा गड्यानो. विठाल विठाल 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शायनेचं नोकर झालेलं कधीही चांगलं. प्रमाण देतो तुम्हाला. संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी, तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे. अरे वाल्ह्या कोळ्यासारख्या व्यक्ती जर या देशाचा आद्य कवी होऊ शकतो हे फक्त संतामुळंच.
आजामेळ्याचा उद्धार झालाय संतामुळंच. जेवढे काही लोक सुधारले ना महाराज ते संतामुळे. म्हणून बसणारे मंडळीला माझी विनंती आहे, जीवनात होईल तोपर्यंत संताच्या स्वाधीन जा. अरे ज्ञानोबरायची संगत रेड्याने केली तर रेड्याची समाधी झाली हो महाराज. ज्ञानोबरायची संगत भिंतीने केली तर प्रदक्षिणा करत असताना भिंतीचं दर्शन घेतल्याशिवाय प्रदक्षिणा पूर्ण होत नाही. ज्ञानोबरायची संगत फक्त पालखीमधल्या घोड्यांनी केली तर दररोजचे 2 लाख लोक त्या घोड्याचं दर्शन घेतात महाराज. मग देवाला विनंती करा, देवा तुला जर मला घोडं करायचं ना घोडंच कर, पण एखाद्या पाटलाच्या कोठ्यातलं नको करू. घोडं जर करायचं असेल तर ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्याचं कर. देवा तुला बैलच जर करायचं असेल तर गाड्याचा बैल नको करू. बैलच करायचा असेल तर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या पालखीचा बैल कर. मग होईल तोपर्यंत जीवन संताच्या स्वाधीन झालं पाहिजे. महाराज सांगतात, या संताशी निरवी हेची मज देई, अनेक तुझे काही न मागे. तुझं मागायची काय गरज, अनेक न लगे माईक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा. संसाराविषयी काही मागूच नका, कारण संसार कोणाचा पूर्णच झाला नाही. आपल्या बाप दाद्यापासून करत आलो हे आपण. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. विषयाचा पडी पाडू गोर परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. संसार आतापर्यंत कोणाचा परिपूर्णच नाही झाला. ज्ञानोबरायच्या 2 वेळा सांगतो, बा दुःखाचे केने सुटले जे तर मरणाचे भले लोटले ते हे मृत्यू लोकीचे घडले हाट वेळे येणे. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी कैशी सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या. मग संसार खोटा आहे खोटा आहे खोटा आहे. प्रत्येक कीर्तनकार कंबर बांधून तुम्हाला हेच सांगतो, संसार खोटा आहे. तुम्ही बी अशा माना हलवतात असं वाटतं कीर्तन संपल्यावर काही मला जातात ते. मग कीर्तनकार सांगतोय तुम्ही ऐकताय तरी तुम्ही संसार का सोडत नाही. याचं कारण आहे, सांगणाऱ्या कीर्तनकारानेच जर नाही सोडला तर ऐकणारे कधी सोडतील. संसारात अर्थ नाही म्हणून अर्थ कमवणारे कीर्तनकार जास्त झाले, त्याच्यामुळे संसार सुधरत नाही. आणि खरं वाटणं साहजिकच आहे. उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही सर्व शेतकरी बांधव आहात. एखाद्या माणसाकडे 10-12 म्हशी आहे. म्हशी घेऊन शेतामध्ये गेल्या, आपली म्हैस दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊ नये म्हणून आपण म्हशीला काय म्हणतो, हल्या हो. हा शब्द आहे तुमच्याकडं का दुसरा आहे. दिवसभर हल्या हो हल्या हो हल्या हो हल्या हो करतं. रात्री घरी येतं, म्हशी बिशी बांधतं, दूध बीत काढतं, डेअरीला दूध नेऊन घालतं, जेवण करतं आणि झोपतं. दिवसभर हल्या हो करणारा माणूस रात्री झोपीत सुद्धा हल्या हो करतो का नाही हो. याचं कारण काय, दिवसभर कशा चिंतन केलं त्यानं. म्हशीचं चिंतन दिवसभर केलं तर संध्याकाळी त्याला सुधर. अरे दिवसभर मोबाईलमध्ये बटणं घालू बोटं घालू काही काही पोर रात्री झोपीत बी असं दिवसभर तेच केलंय ना. संस्कार आहे ते. मग अनादिकालापासून करत आलेले संसार एवढ्या सहजासहजी कसा खोटा वाटेल. हे खोटं वाटतं. अजून सोपं उदाहरण सांगतो. पूर्वी माझ्याकडे गाडी नव्हती, त्यावेळेस मी एसटीने प्रवास करायचो. नाशिक जिल्ह्यात एका ठिकाणी कीर्तन संपलं आणि झोपण्याची व्यवस्था केली माझी. ते म्हणे महाराज रात्रीची गाडी नाही, सकाळी 8 वाजता पहिली गाडी आहे. मी आपलं कपडे वगैरे काढले, लुंगी लावली आणि झोपायला गेलो. माझ्या अगोदर त्या घरमालकाचं पोरगं तिथं बाजीवर बसलेलं होतं आणि ते रात्री 2 वाजता असं करत होतं. आबा, मी म्हणलं रात्री 2 वाजता कोणत्या देवाचं भजन करत असेल. मला थोडं डाऊटच आला, पण म्हणलं जाऊ दे, आपण थकलेलो आहे. मी झोपलो. सकाळी 5 वाजता मी स्वच्छालयाला उठलो तरी त्याचा हाच दणका चालू होता. मग तर माझी श्रद्धा एवढी वाढली, मुरलीधर दादा, मी पहिलं आंघोळ केलं आणि त्याच्या वडिलाचं दर्शन घेतलं. म्हणलं धन्य माता पिता तयाचिया. म्हणलं का हो दादा, रात्री 1 वाजेपासून सकाळी 5 वाजेला तुमचं पोरगा असं करत होतं. किती धार्मिक आहे हो, किती भाग्यवान बाप आहे. तो बाप माझ्याकडे पाहायचा ना हसायचा, म्हणे महाराज माझं पोरग माझं छेचे तसल्या भानगडीत नाही. म्हणजे आपण जी करतोय भानगड वाटते लोकायला महाराज. म्हणजे लोक महाराज लोकायला काय समजतात हेच मला कळत नाही. अरे बाबा हो, धोत्र घातल्या, शेंड्या घातल्या म्हणजे आम्ही पागल नाही रे. अख्खा महाराष्ट्र पागल केलाय आम्ही. हे तुम्ही पागल आहे म्हणूनच आले ना. कोणाच्या याला जाता सभेला एवढे तुम्ही फुकट जाता का? नाही जात.
हे तुम्ही परमार्थासाठी पागल झाले, ज्ञानोबराय तुकोबरायसाठी पागल झाले म्हणूनच आलेले आहे ना. तो म्हणे महाराज माझं पोरग त्यातलं नाही. म्हणलं मग रात्री 1 वाजेपासून सकाळी 5 वाजेला तुमचं पोरग असं असं का करत होतं. त्याच्या बापानं जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. म्हणे महाराज आत्ता 10-12 दिवस झाले आमच्या ग्रामपंचायतीचं इलेक्शन झालं म्हणे. काय म्हणला बाप. आत्ता 10-12 दिवस झालं ग्रामपंचायतीचं इलेक्शन झालं म्हणे महाराज. आणि जेव्हापासून पोरग सरपंच पदाला पडले तेव्हापासून झोपीत बी अस. आता 10-12 दिवसाचं इलेक्शन जर तुम्हाला रात्री पाया पडायला लावत असेल तर अनादिकालापासून करत आलेले संसार एवढा सहजासहजी. पण संसाराचं वर्णन करत असताना महाराज सांगतात दुःख बांधवडी आई हा संसार सुखाचा विचार. म्हणून एवढा सुंदर नर्दे प्राप्त झालाय. महाराज सांगतात माणूस जन अनमोल रे मिट्टी में ना खोल रे अब तो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. एकदाचे गेलेली सत्ता परत मिळेल, गेलेला पैसा परत कमावता येईल, गेलेली बायको परत मिळेल, गेलेले पद परत घेता येईल, गेलेली जमीन परत घेता येईल. पण मायबाप लाईफ इज नॉट वन्स मोर. किती जरी पैसे खर्च केले ते 1 मिनिटाचं आयुष्य भेटत नाही. बरं 2-2 कोटी रुपयाच्या बॅगे घेऊन लोक डॉक्टरच्या दारात उभे होते कोरोनाच्या काळामध्ये. डॉक्टर साहेब ऑक्सिजन द्या हो. नाही ऑक्सिजन भेटलं. पैशानं माणसं जगत नाही, सत्तेनं माणसं जगत नाही, आणि ओळखीनं सुद्धा माणसं जगत. आणि पैशानं जर माणसं जगले असते ते मोठे मोठे बोके मेलेच नसते, आपल्यासारखे गरीबच मेले असते महाराज. तिथं वशिलाच ठेवला नाही दामान कोणाचाच. ज्याचं आलं त्याला. मग कीर्तनकार असो, गायक असो का वादक असो. काही लोक म्हणतात महाराज अर्ध्या तासाच्या आत जर पेशंट संभाजीनगरला गेला असतं ना वाचला असता. अरे बाबा डॉक्टर जवळ असून पेशंट वाचत नाही. 3 मित्र होते, रस्त्यानं चालले, पल्सर गाडी 80च्या स्पीडनं गाडी आहे, आणि समोरासमोर ट्रकची त्यांची धडक झाली. मग सर्वात जास्त कोणाला लागलं पाहिजे, पुढच्याला, मधल्याला का मागच्याला. हा असू द्या असू द्या. समोरासमोर धडक झाल्यानंतर पुढच्याला लागलं पाहिजे, मधल्याला का मागच्याला. पुढच्याला, कारण की तो समोर धडकला. पण नशीब पा पुढच्याला काहीच होत नाही, मागचं उडून शेतात पडतं त्यालाही काही लागत नाही, आणि मधलं मेल्याशिवाय राहत नाही. आता इथं काय लावणार आहे तुम्ही, इथं फक्त एवढंच लावायचं ज्याचं आलं त्याला जावं लागतं. ए मन मुसाफिर तुझे जाना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा, उड़ जाएगा एक दिन पंछी. Indians born before 1970